नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उदाहरण जाधव, शिवसेना शहरप्रमुख विरार. मागील 8 दिवसापूर्वी एक अमराठी भैयाने आपल्या विरार शहरामध्ये मराठी भाषेबद्दल, महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरले होते आणि त्याची जागा दाखवण्यासाठी शिवसैनिक मागील 5-7 दिवसापासून त्याला शोधत होते. पण आज तो सापडला. तो सापडल्यानंतर त्याला जी भाषा मराठी माणसाकडनं पाहिजे होती, महाराष्ट्राकडनं पाहिजे होती, शिवसैनिकांकडनं पाहिजे होती, मनसैनिकांकडनं पाहिजे होती, ती भाषा आज आम्ही त्याला त्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलेलं आहे. विरार शहरामध्ये मराठीबद्दल काय सांगाल, जे असे प्रकार नेहमीच घडत आहेत त्याबद्दल? नाही, आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. जो कोणी महाराष्ट्रावरती वाकड्यानंतर बघेल त्याला त्याची लायकी दाखवायची. जर कोणीही उन्मत्तपणा या वसई विरारमध्ये देखील दाखवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात दाखवला, सगळे शिवसैनिक मनसैनिक एकत्र झालेले आहेत, फक्त मराठी भाषेसाठी झालेले आहेत. पण जर कोणी हा उन्मत्तपणा कोणत्याही परप्रांतीयांनी जर महाराष्ट्रात येऊन भाषेबद्दल अपमान करण्याचा प्रयत्न केला, मराठी माणसाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याच्या भाषेतच शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल. त्याला कानाखालीच पडणार. हा आमचा शिवसैनिकांचा शब्द आहे. इनका माफी माग. माफी माग. अभी एक बात ध्यान में रखने का, अभी गलती ध्यान में रखने का.